आमंत्रित केलंय. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. 6 षटकांचा सामना आहे आणि जय गणेश सांगवीने आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. कुठल्याही प्रकारचा बॅड लाईटचा डिसिजन या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही. पीडीटीसीएचे मान्यताप्राप्त पुणे जिल्ह्याचे मान्यताप्राप्त पंच या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतायत ते अजयजी आवळे तसेच अक्षय निर्मल ही पूर्ण पंच कमिटी या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आपल्याला लाभलेली आहे. त्यांच्या निर्णयाच्या आदर करता सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. बॅड लाईटचं कुठल्याही प्रकारचं डिसिजन या ठिकाणी चालणार नाही. चला सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना जो सुरू होतोय दोन बलाढ्य संघांमध्ये. एका ठिकाणी सांगवी येथून आलेला जय गणेश तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय की वाघोली इथून आलेला सचिन भडाळे प्रतिष्ठान. हे दोन संघ आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना खेळताना पाहायला मिळतात आणि एक संघ कुठला बक्षीस पात्र ठरतोय ते आजच्या दिवसामध्ये नक्कीच कळेल. आपले 12वे खेळाडू नक्कीच या ठिकाणी दाखल देखील झालेत. सामन्याला सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही फलंदाज आलेत ते सनी कसबे आणि शिवा कांबळे ही आघाडीची जोडी जय गणेश सांगवी या संघाकडून जी दाखल होते मैदानामध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती एक अष्टपैलू खेळाडू राहुल सातव. लेट्स प्ले पंचांचा इशारा. क्वार्टर फायनलला जी सुरुवात होते. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि पहिला चेंडू जो निर्धाव जातोय. क्वार्टर फायनलची सुरुवात 6 षटकांचा सामना आहे. 2 षटक ही पॉवर प्लेचे असतील. पाहूया कशा प्रकारे कितपत धावा उभ्या करतायत ते जय गणेश सांगवी संघ तर किती धावांमध्ये रोखतोय सचिन भडाळे प्रतिष्ठान वाघोली हा संघ. दोन्ही संघ नावाजलेले आहेत. कित्येक सामने ह्या दोन्ही संघांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू राहुल सातव याचा अगदी झोपून एक मोठा बहारदार फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू गेलाय अगदी सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 धावांसाठी. 4 धावेने नक्कीच धावसंख्येला देखील सुरुवात होते. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळलाय आणि अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. चौकार. 4 धावांसाठी लागोपाठचा दुसरा चौकार. पहा मित्रांनो पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. धावसंख्या होते ती 8. पुढचा चेंडू राहुल सातव सामना करेल सनी कसबे. शॉर्ट पिच चेंडू अगदी आसमानी टोला. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ जातोय. क्षेत्ररक्षण त्याचा नक्कीच अडवण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत आणि 2च धावांनी मात्र समाधान मानावं लागतंय. स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय केरबानाना चरवड यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत आहे. शेवटचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची तसेच मान्यवरांची गर्दी होताना जी पाहायला मिळते. एक शॉट आहे का? नक्की एक शॉट आहे. आताची एकच धाव असेल. धावसंख्या होते ती 9 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक जे सुरू आहे. 6 षटकांचा सामना आहे. घाई करा, गडबड करा. 6 षटकं पूर्ण करायची आहेत. आपल्याला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय या ठिकाणी येता कामा नये हे लक्षात असू द्या. दोन्ही संघांना या ठिकाणी बक्षीस येत आहे. लागोपाठचे 3 षटकार 3 चौकार आणि 4थ्या चेंडूवरती 1 धाव आणि 5वा चेंडू निर्धाव. अजून एक चेंडू. हा लागोपाठचे 3 बळी 3 चौकार 3 षटकार. रोख रक्कम 2001 रुपयांचे बक्षीस आले ते माननीय श्री हरिदास कृष्ण चरवड साहेबांकडून.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा थोडासा वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना दिसतो तो राहुल सातव. त्या दरम्यान पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक जे संपुष्टात येतंय आणि धावसंख्या होते ती 9 धावा. 6च्या 6 चेंडू सनी कसबे खेळून काढलेत. 2 चौकार देखील त्या दरम्यान ठोकलेत. धावसंख्या होते ती 9. पहिलं षटक पूर्ण झालंय. पॉवर प्लेचं षटक संपलंय. दुसरं षटक घेऊन कोण येतंय ते पाहूया. लवकरात लवकर घाई करा. सेकंड बॅटिंग आपल्यालाच करायची आहे, अन्यथा अंधाराला सामोरं जावं लागेल. सूर्यनारायण या ठिकाणी अजून तरी आपल्याला पाहिजे तसा पुरेसा उजेड देताना दिसत आहेत, परंतु वेळेअभावी ते आस्ताला गेले तर अंधाराचं साम्राज्य येईल. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा वादविवाद या ठिकाणी चालणार नाही. सामना पूर्णपणे 6 षटकांचा होणं गरजेचं असेल. लागोपाठचे 3 चौकार, 3 षटकार, 3 बळी. स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री हरिदास कृष्ण सरवर साहेबांतर्फे रोख रक्कम 2000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. पाहूया कोण बक्षीस पटकावतंय. शेवटचा क्वार्टर फायनलचा जो सामना सुरू आहे. दुसरा षटक घेऊन आला तो गोलंदाज नदीम. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. 1 धाव तर त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. अतुल विटकर त्या ठिकाणी मिडऑफच्या दिशेने तैनात असेल. 1 धाव घेतली जाते. एका धावेने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10 धावा. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. सिंहगड करंडक 2021चा आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा जो सामना आहे. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अतुल विटकर कुठल्याही प्रकारची चूक करत नाही आणि सनी कसबे मात्र त्या ठिकाणी जेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. चला फलंदाज कुठल्या प्रकारचा विलंब नकोय. त्या ठिकाणी फलंदाजीसाठी आलाय तो फलंदाज अजिंक्य. सनी याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अजिंक्य. नदीम नक्कीच गोलंदाजी मार्कवरती एक सुरेख गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. अगदी शॉर्ट पिच चेंडू झपकन गेलाय तो यष्टींच्या मागे. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचं षटक. आजच्या दिवसभरामध्ये नदीमने सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला जी पाहायला मिळाली. वारंवार निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र काय घडतंय. चेंडू बॅट वरती घासून नक्कीच गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातात. धक्का क्रमांक 2 आपण जो पाहतोय शिवाजी त्या ठिकाणी नक्कीच जेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. धक्का क्रमांक 2 जो बसतोय जय गणेश सांगवी या संघासाठी. चला फलंदाज लवकरात लवकर मैदानात जायचंय. नवीन फलंदाज आलाय शिवाय यांची जागा भरून काढण्यासाठी समीर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. धावसंख्या होते ती 10 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 9 धावा, परंतु नदीम यांचा अचूक टप्प्यावरती अचूक मारा आपण जो पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 1 धाव देत 2 महत्वपूर्ण बळी मिळवलेत. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतोय तो फलंदाज समीर. दोन्ही नावाजलेले संघ आतापर्यंत दिवसभरामधली सुरेख अशी कामगिरी दोन्ही संघांची. शेवटच्या क्षणी आता मात्र जिंकणं गरजेचं असताना पाहूया कुठला संघ यामध्ये बाजी मारून जातोय ते. अगदी हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेल्या चेंडूवरती 1 धाव तर घेतली जाते. आपण पॉइंटच्या दिशेने जे पाहतोय राज पाणेसर त्या ठिकाणी तैनात असेल. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 11 धावा. षटक क्रमांक 2 जे प्रगती पथावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. अजिंक्य आता मात्र स्ट्राईकला आहे. गोलंदाजीसाठी आहे तो नदीम. पाहूया कशा प्रकारे
सामोरा जातोय ते पॉवर प्लेचं षटक आहे. यानंतर देखील अजून 4 षटकं शिल्लक आहेत. पुढचा चेंडू नदीबियाचा रिव्हर्स स्वीपचा काहीसा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटवरती चेंडू नीट आला नसेल, परंतु त्या दरम्यानच्या दिशेने गेलेल्या चेंडूवरती 1 धाव तर पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 2 त्या दरम्यान पूर्ण होत आहे आणि 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 महत्वपूर्ण बळी देखील गमावले. ते जय गणेश सांगवी या संघाने. सिंहगड करंडक 2021 भव्य दिव्य आयोजन आपण आयोजित करते. माननीय श्री हरिदास कृष्ण सरवर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा सालाबादप्रमाणे यंदा देखील आयोजित केली होती. त्याचा देखील आज आपण पाहतोय ते पुणे जिल्ह्यातील सर्व लोकल नावाजलेले खेळाडू आजचा दिवस देखील खेळताना पाहायला मिळत आहे. सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. तिसऱ्या षटकाला जी सुरुवात होते, मोठा फटका अगदी समोरच्या दिशेने साइड स्क्रीनला देते सलामी. चेंडू गेलाय, भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. खणखणीत आणि खणखणीत षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 18. तिसऱ्या षटकाची सुरुवात होताना आक्रमण हे अजिंक्यच्या बॅट मधून होताना पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू हळूवार पद्धतीने खेळून काढलाय. बॉटम एज नक्कीच लागलेली पाहायला मिळते. यष्टीरक्षकाकडून नक्कीच चेंडू सुटलाय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. त्या दरम्यान 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. षटक क्रमांक 3 राहुल सातव गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक टाकत असताना पाहूया कशा प्रकारे आता मात्र फलंदाजी करतोय तो समीर. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि काय घडतंय, अगदी लॉलीपॉप झेल हातातून जो सुटलाय. सर्वात सोपा झेल आपण जो पाहतोय, परंतु आपण पाहताना तो सोपा वाटतोय, आतमध्ये गेल्यानंतर तितकाच अवघड असेल. चेंडू नक्कीच फिरत गेला, बॅटची बाहेरची काढा लागून चेंडू फिरत फिरत क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला, परंतु तो झेल करण्या अगोदर तीच चेंडू जमिनीवरती पडला. त्या दरम्यान 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. षटक क्रमांक 3 जे प्रगती पथावरती आहे. मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, चांगलं कमबॅक आपण जे पाहतोय तर राहुल सातव याचं. पुढचा चेंडू राहुल सातव गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा एक बहारदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कव्हरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु त्या दरम्यान फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 3रं षटक सुरू असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. 6 षटकांचा सामना आहे. 3रं षटक चालू आहे. समान संधी. आता मात्र बिदला चेंडू अगदी गेलाय, आसमानी टोला पाहतोय आपण. धाडून दिलाय, फोडून दिलाय, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. अजिंक्य याची बहारदार कामगिरी आपण मैदानामध्ये पाहतोय. एकतर्फी नक्कीच किल्ला लढवताना जो पाहायला मिळतोय. नावातच ज्यांच्या जिंकण्याची ताकद आहे तो अजिंक्य आपण जो मैदानामध्ये बरसताना जो पाहतोय. पुढचा चेंडू आहे तो नदीम याचा. शॉर्टपिच चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळला. त्या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण केली जाते.
दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसेल. सुरेख गोलंदाजी आपण जी पाहतोय नदीमियाची. शरीर भेदक मारा, लेग बाय स्वरूपाची एक धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धाव संख्या होते ती 29 धावा. चौथं षटक सुरू आहे. नदीमियाचं सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करत 2 बळी मिळवले होते. कर्णधाराने पुन्हा एकदा नदीमच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि ती पेलताना मात्र आता काहीशी चूक होते. चेंडू नक्की जातोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. अजिंक्य मात्र त्याची बॅट आता बोलायला लागली. चौकार षटकारांमध्ये डील करायला लागले. चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ जवळ धाडायला लागले. त्या दरम्यान 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 31 धावा. षटक क्रमांक 4 अजून देखील प्रगतीपथावरती. 6 षटकांचा सामना आहे मित्रांनो. क्वार्टर फायनल चालू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू उसळता चेंडू सरळ यष्टांच्या मागे. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. अजिंक्य सुरेख फलंदाजी करतोय. तितकीच सुरेख गोलंदाजी आपण नदीमियाची पाहतोय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका त्याने अजून देखील फलंदाजाला खेळून दिलेला नाहीये. आज दिवसभरामधली कामगिरी सर्वस्वी पणाला लावून नदीम मात्र गोलंदाजी करताना दिसतोय. मोठा फटका अगदी समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसेल. एक सुंदर क्षेत्ररक्षण, एक सुंदर फेकी आपण मैदानामध्ये पाहिली. सचिन बडाळे, प्रतिष्ठान वाघोली यातील सर्व क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करताना जे पाहायला मिळतात. परंतु 1 धाव त्या दरम्यान जी पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. आता मात्र एक आसमानी टोला चेंडू दिलाय, फोडून दिलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 6 धावेने धावसंख्येमध्ये मोठी वाढ होते. धावसंख्या होते ती 38 धावा. धावसंख्या होते ती 4 षटक पूर्ण होत असताना 38 धावा. नवीन षटक घेऊन आलाय तो गोलंदाज विकास. पहिला चेंडू अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण होते. सुरेख अशी फेकी होते. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 39 धावा. षटक क्रमांक 5 जे सुरू होत आहे. 6 षटकांचा सामना आहे. समीर आणि अजिंक्य ही जोडी मैदानामध्ये असेल. पुढचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. समीरच्या नक्कीच बॅटच्या बाहेरच्या बाजूला लागून चेंडू थडम्यांच्या दिशेने गेलाय. 1 धाव तर मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 40 धावा. अजिंक्य आणि समीर ही जोडी मैदानामध्ये असेल. पाहूया कितपत धावांचा डोंगर उभा करतोय ते सचिन भाडाळे प्रतिष्ठान वाघोली या संघासमोर.
पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो अजिंक्य. गोलंदाजी मार्क वरती तितकाच मातब्बर विकास मात्र सज्ज होतोय. पुढचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. चेंडू आकाशामध्ये असेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि आता मात्र चुकी होत नाहीये. अजिंक्य नावाचं वादळ तंबूच्या आश्रयाला जे जाताना पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक 3 जो जय गणेश सांगवीला जो बसलेला पाहायला मिळतोय. चला फलंदाज अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला. अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला. हरिदास दरवड भाऊ यो आहे आवाज सिंह गटरन का. मला फलंदाज घाई करायची आहे. रोहित सर लवकरात लवकर बॅटिंग क्रीज वरती जायचंय. वेळ लावू नका, नाहीतर आपल्याला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात असू द्या. एक चांगली फलंदाजी करून अजिंक्य नक्कीच तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर नवीन फलंदाज आलाय तो रोहित, एक अष्टपैलू खेळाडू. आता मात्र त्या ठिकाणी नॉन स्ट्राईकच्या दिशेने सज्ज होतोय. स्ट्राईकला येतो तडाखेबाज फलंदाज समीर. पुढचा चेंडू अगदी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी त्या ठिकाणी दंडित केलाय. एक अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या होते ती 41 धावा. 5वं षटक सुरू असताना आता मात्र हा चेंडू एक अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 41 धावा. पुढचा चेंडू आपण जो मैदानामध्ये पाहतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन आपण जे मैदानामध्ये पाहिलं त्या दरम्यान फलंदाज समीर धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होतोय आणि तंबूच्या आश्रयाला जातोय. परंतु हा देखील चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर असेल आणि पंचांनी त्या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 42 धावा. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जो सज्ज होतोय समीर, याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो फलंदाज. वाईट नाही नसेल का? ठीक आहे, वाईट नाहीये. काय डिसिजन काय? वाईट आहे का नाहीये? नाहीये ना, ठीक आहे. निर्धाव चेंडू, फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या 41 झालेली आहे. पुढचा चेंडू विशालाचा सुंदर कमबॅक करताना दिसतो आपल्या संघासाठी विकास. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. नवीन फलंदाज आलाय तो विकास. गोलंदाजीसाठी देखील आहे तो विकास आणि रोहित आता मात्र स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू अगदी मोठा बिग ब्लास्ट चेंडू अगदी भिरकावून दिलाय. आसमानी टोला दूर 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 खूपच दूर मारलाय. हा षटकार 6 धावांसाठी. रोहितच्या बॅटमधून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये मोठी वाढ होते. धावसंख्या होते ती 47 धावा. षटक क्रमांक 5 सुरू आहे. चला वेळ लावू नका, वेळ लावू नका. चेंडू मैदानाबाहेर गेलाय. चला रोहित सर, कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका. पंचांनी याची दखल घ्यायची आहे. वेळ लावणाऱ्या संघाला दंडित करण्यात येईल. लक्षात असू द्या, आजच्या दिवसातली सर्व सामने पूर्ण होणं गरजेचं आहे वेळेत. पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय अगदी समोरच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय, पाहूया जातोय का? अगदी सीमारेषा पार. खणखणीत षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 53 धावा. 5 षटक पूर्ण झालेत. विकासाच्या षटकावरती शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचून धावसंख्या होते ती 53 धावा. आता मात्र समीकरण थोडस बदलत चाललंय. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला नंतर फलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. 6 षटक, शेवटचं षटक टाकायचंय, लगेच आपल्याला फलंदाजीसाठी देखील यायचंय. तर फलंदाजी करणाऱ्या संघाने देखील घाई करायचे, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील आपल्याच भागातील आहे. सर्व खेळाडू परिचयाचे आहेत, एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सामना खेळताना एकमेकांच्या विरोधात असले तरी एक चांगले मित्र आता मात्र एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिलेत. जय गणेश सांगवी हा संघ सांगवी येथून आलाय, तर सचिन भाडाळे प्रतिष्ठान वाघोली येथून आलाय. पाहूया सांगवी विजयी होते का वाघोली.
नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी 6वं षटक घेऊन आलाय तो अतुल विटकर. लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेट खेळताना नावारूपाला आलेला हा अष्टपैलू खेळाडू आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या होते ती 54. अतुल विटकर गोलंदाजीसाठी आल्यानंतर त्यांचे परममित्र युवराज झगडे यांनी बक्षीस लावलं. लागोपाठचे 2 बळी मिळवा. रोख रक्कम 1001 रुपयांचं बक्षीस आहे. लागोपाठचे 2 बळी अतुल विटकर यांना आलेली सुवर्ण संधी. पाहूया काय होतंय. तेवढाच तडाखेबाज फलंदाज रोहित मात्र स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू अगदी फुलटा चेंडू बॅटची बाहेरची काढा लागून थर्डमॅनच्या दिशेने गेलाय. चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या दरम्यान काय होतंय पहा. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकास त्या ठिकाणी धावबाद होतोय आणि तंबूच्या आश्रयाला जातोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 55 धावा. धावसंख्या होते ती 55 धावा. नवीन आलेला फलंदाज आहे तो विजय. पुढचा चेंडू खोदून काढलाय. अगदी समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. दुसरा धावाचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये रोहित मात्र त्या ठिकाणी काय होतंय. धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. सुरेख क्षेत्ररक्षण आपण जे पाहिलं. रोहित आक्रमक फलंदाजी करत असताना त्याची विकेट घेणं तितकं गरजेचं असताना क्षेत्ररक्षकाने सुरेख काम केलं आणि त्याला साथ दिली यष्टीरक्षकाने. एक चांगलं कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहिलं आणि त्या दरम्यान रोहित तंबूच्या आश्रयाला एक सुरेख फलंदाजी करून जो परतताना दिसतोय. नवीन आलेला फलंदाज आहे तो स्ट्राईकला मंगेश आणि विजय ही जोडी आता मैदानात आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. विटकर यांनी जर का 2 बळी टिपले तर रनआउटचे नाहीत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान मारा. जोरदार अपील आपण जी मैदानामध्ये पाहतोय. काय होतंय ते पाहायचंय. धावसंख्या होते ती 56. षटक क्रमांक 6 जे सुरू आहे. अंपायर कॉल त्या ठिकाणी. फलंदाज बाद आहे. बरोबर बेल्सला लागला चेंडू आणि बेल्स खाली पडले. फलंदाज त्या ठिकाणी त्रिफळा बाद झालाय. धावसंख्या होते ती 56. शेवटचं षटक जे चालू आहे. अतुल विटकर लागोपाठच्या 2 विकेटसाठी युवराज झगडे यांच्याकडून रोख रक्कम 1001 रुपयांचं बक्षीस आहे. 1 विकेट तर घेतली. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती दुसरी घेतोय का नवीन आलेला फलंदाज. नवीन फलंदाज कोण आहे. सुब्रकांत दास डावखुऱ्या शैलीचा फलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतोय. पाहूया या चेंडूवरती विकेट मिळतोय का. अतुल विटकर यांना 1001 रुपयांचं बक्षीस मिळतंय का. तर दास कशा प्रकारे हा चेंडू खेळून काढतोय. धावसंख्या होते ती 56. शेवटचं षटक जे सुरू आहे. समोरच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव तर पूर्ण केली. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये फलंदाजामध्ये पाहतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरा धावाचा प्रयत्न होतो का. 2 धावेवरती समाधान मानले. पाहूया अजून काय होते. त्या दरम्यान 2 धावा घेतल्यात.
2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 58 धावा. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. कशा प्रकारे या चेंडूवरती सामना करतोय तो दास. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव तर पूर्ण केली. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का? दुसरा धावाचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष्य जे उभं केलंय. चला, जय गणेश सांगवी संघ, आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर मैदानात जाऊन क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. सामना लगेच चालू करून घ्यायचा. 6 षटकं होणे पुढची गरजेची आहेत. तोपर्यंत एक सुमधुर गाणं आपल्यासाठी डीजे मास्टर. आहे आवाज सिंहगड कर्णका, भाऊयो आहे आवाज सिंहगड कर्णका, विकास चळवळ भाऊयो आहे आवाज सिंहगड कर्णका. चला फलंदाज जय गणेश सांगवी क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकर. जय गणेश सांगवी आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्याला विनंती असेल आघाडीचे दोन्ही फलंदाज सचिन शेठ वाडाळ प्रतिष्ठान वाघोली आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. 61 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिलं षटक पाहूया कोण घेऊन येत आहे. आघाडीचे कोणते फलंदाज येत आहेत? राहुल सातव आणि राज पाणेसर. राज पाणेसर आणि राहुल सातव ही जोडी मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण जे मैदानामध्ये पाहतोय. पाहूया कशा प्रकारे 61 धावांचा पाठलाग सुरुवात होते तर कशा प्रकारे त्या धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत ते. स्ट्राईकला असेल तो राहुल सातव, नॉन स्ट्राईकला आहे तो डावखुरा शैलीचा फलंदाज राज पाणेसर आणि गोलंदाजी मार्कवरती येतो रोहित पाटील. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते. फलंदाजीमध्ये एक चांगली चमक आपण जी पाहिली रोहितच्या बॅट मधून चौकार षटकार नक्कीच आलेला पाहिला. चला लेट्स प्ले. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. रोहित गोलंदाजी मार्कवरती आहे तर स्ट्राईकला येतो राहुल सातव, नॉन स्ट्राईकला येतो राज पाणेसर. पहिला चेंडू अगदी उजव्या एसटीच्या बाहेरचा आणि काय घडतंय पहिल्या चेंडूवरती फॉलो थ्रू मध्ये रोहितच्या हातातून झेल सुटतोय. फॉलो थ्रू मध्ये झेल करणं सोपा नसेल परंतु त्या तेज तर्रार फटक्याला आपण जे पाहतोय एक चांगला प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आणि झेल सुटतोय. राहुल सातव सारख्या फलंदाजाला मिळतंय ते पहिल्या चेंडूवरती जीवदान. हरकत नाहीये. पुढचा चेंडू टाकण्यासाठी रोहित सज्ज होतोय. स्ट्राईकला आहे तो राहुल. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गती परिवर्तन आपण जे पाहतोय. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीने उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकला होता. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला पूर्णपणे रीड केलंय, थांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. एक चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आपण जे पाहतोय आणि लागोपाठचा दुसरा चेंडू देखील निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी आपण रोहितची पाहतोय. आज सकाळच्या सत्रात देखील त्यांनी सुरेख कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू आता मात्र चेंडू अगदी कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू झपकन गेलाय डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू गेलाय सीमारेषा पार. खणखणीत चौकार 4 धावांसाठी. सिंहगड
धन्यवाद DJ. चौकारानंतर धावसंख्येला देखील सुरुवात होते. राहुल सातवच्या बॅटमधून खणखणीत जो चौकार आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं जात आहे. बॅटच्या नक्कीच आतल्या बाजूला चेंडू आदळला. यष्टीरक्षणाच्या हातोतून तो चेंडू निसटला आणि त्या दरम्यान फलंदाजांनी मात्र एक धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. 61 धावांचा पाठलाग सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. हळूहळू सूर्यनारायण अस्ताच्या दिशेने गेलेले आहेत. पाहूया कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करताना राहुल सचिन भडाळे प्रतिष्ठान वाघोली हा संघ प्रयत्न करतोय. ते पुढचा चेंडू रोहित याचा सामना करेल तो डावखुऱ्या शैलीचा फलंदाज राज पाणेसर. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. रिव्हर्स स्वीपचा काहीसा प्रयत्न, कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, काहीसा वेगळं खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडलाय. सुंदर गोलंदाजी आपण जी पाहतोय रोहित याची. निर्धाव चेंडू पॉवर प्ले मध्ये टाकणं कितकं गरजेचं आहे आणि तसाच नक्कीच प्रयत्न आपल्या संघासाठी करताना दिसतोय तो रोहित. पुढचा चेंडू रोहित नक्कीच गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. फलंदाजीसाठी राज. पुन्हा एकदा आता मात्र सक्सेसफुल रिव्हर्स आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू अगदी जातोय सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 धावांसाठी षटक क्रमांक पहिला देखील त्या दरम्यान संपुष्टात येतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती 9 धावा. 6 षटकांमध्ये आपण जे पाहिलं 61 धावांचा जो पाठलाग सुरू करायचा होता. एक चांगली सुरुवात आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन्ही आघाडीचे फलंदाज एक चौकार मारून जे मैदानामध्ये अजून देखील उभे आहेत. ही जोडी नक्कीच मोठी धावसंख्येचा पाठलाग करत असताना उभी राहणे गरजेचं असेल. दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज. काय गोलंदाज काय विजय ह्या देखील गोलंदाजाने सकाळपासून खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती. मंगेश आहे का एकदाच सांगा विजय का मंगेश? मंगेश. हा मंगेश आता मात्र गोलंदाजीला आहे. मंगेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्राईकला आहे तो राहुल सातव वाघोली इथून आलेला हा एक अष्टपैलू खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज आहे. तर सांगली इथून आलेला मंगेश गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू गेलाय वन बाउन्स अगदी सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. सिंहगड करंडक 2021 आपण जे मैदानामध्ये चालू आहेत ते पाहतोय. पुणे जिल्ह्यातील सर्व नामवंत खेळाडू आपल्याला आजच्या दिवसभरात खेळताना जे पाहायला मिळाले त्यातील हा अंतिम सामना 2 बलाढ्य संघांमध्ये जो सुरू आहे. मोठा फटका अगदी चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद. चेंडू मैदाना बाहेर गेला ना तर कोणी जाऊ नका. काय संध्याकाळचं वातावरण आहे आणि इथे सर्प मित्र जास्त आहेत. पुन्हा एकदा आता मात्र गती परिवर्तन जे पाहायला मिळते. चांगलं कमबॅक. 1 चौकार 1 षटकारानंतर धावसंख्या जी पोहोचते 19 धावांवर. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. आक्रमण करावंच लागेल. राहुल सातव त्या नक्कीच प्रयत्नात आहे. तर गोलंदाजी देखील सुरेख करावी लागेल. मंगेश देखील सज्ज आहे.
अगदी कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय त्या ठिकाणी पाहूया काय होतंय. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी थर्ड अंपायर कॉल. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. पाहूया ही धाव पूर्ण होते का नाही. फलंदाज सेफ. एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. संध्याकाळच्या वातावरणामध्ये सुरू असलेला हा अतिटतीचा सामना tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही सर्व लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. एक चांगलं बहारदार काम त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळते. त्यांचं देखील त्या दरम्यान मनपूर्वक आभार आहेत. पुढचा चेंडू खेळण्यासाठी राज पनेसर तयार आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज तितकाच मातब्बर मंगेश मात्र आता सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. क्षेत्ररक्षण जे सजवलं जात आहे. पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय परंतु चेंडू सरळ यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव जातोय. दुसरं षटक सुरू आहे. चेंडू तिकडे सांगते. धावसंख्या होते ती 20. 61 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि अतिशय सुंदररित्या दोन्ही फलंदाज फलंदाजी करताना जे पाहायला मिळतात. दुसरं षटक सुरू असताना धावसंख्या होते ती 20. रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी प्रयत्न अयशस्वी होतोय. नीट बॅट वरती चेंडू आला नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. शेवटचा चेंडू निर्धाव टाकलाय. 2 षटक त्या दरम्यान पूर्ण होत आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 20 धावा. आघाडीचे दोन्ही फलंदाज आता मात्र क्रीज मध्ये अजून देखील तटस्थ भूमिकेत आहेत. सिंहगड करंडक आपण जे पाहतोय 2021 भव्य दिव्य आयोजन करते माननीय श्री हरिदास कृष्णा सरवड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व नावाजलेले संघ आजचा दिवस खेळताना दिसतील. तसेच उद्या खडकवासला मतदारसंघातील 10 संघ जे बाद फेरीमध्ये प्रवेश केलेले आहेत त्यांचे देखील उद्या सामने पाहायला मिळतील. चला सामन्याकडे थोडस लक्ष देऊया. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो रोहित. सामना करेल तो तडाखेबाज फलंदाज राहुल सातव. अगदी उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू काहीसा फलंदाजाने चेस करण्याचा प्रयत्न केला परंतु खूप दूरवरती गेलाय आणि पंचांनी त्या ठिकाणी एक दंडात्मक कारवाई केली. ते गोलंदाजावरती एक अवांतर धाव एक वाईट स्वरूपाची धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. षटक क्रमांक 3 जे नुकतंच सुरू आहे. हळुवार टाकलेला चेंडू गती परिवर्तन आपण ज्या मैदानामध्ये पाहतोय. एक अचूक टप्प्यावरती चेंजअप पेस टाकलेला हा चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नसेल शरीर भेदक मारा जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 21. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसरं षटक चालू आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. आता मात्र अगदी समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू गेलाय अगदी सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. 6 धावांचा. हरिदास दादांच्या जीवा भावाचा दादांच्या जीवा भावाचा हरिदास दादांच्या जीवा भावाचा. प्रभाग क्रमांक 33 मध्ये पेडताना यो समाजकार्याचा आज चारी बाजूला डंका होते हरिदास दादांच्या नावाचा होते त्यांच्या नावाचा डंका होते त्यांच्या नावाचा. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन. वेगात स्वार झालेल्या चेंडूवरती राहुल सातवच्या बॅट मधून षटकार आला परंतु आता मात्र गोलंदाजाने आपलं प्रभावी अस्त्र काढलं आणि त्यामध्ये फलंदाज नक्कीच चेंडू डॉट घालवतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या जी येऊन पोहोचली आहे 27 धावांवरती. षटक क्रमांक 3 जे सुरू आहे. पुढचा चेंडू
समोरच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसरा धावचा प्रयत्न होतोय का? हो, प्रयत्न तर केलाय आणि त्या प्रयत्नाचा फायदा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. सुरेख कामगिरी आपण जी मैदानामध्ये पाहतोय फलंदाजांची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकेका धावाने षटकार चौकाराने नक्कीच लक्ष हे पार करण्याची जिद्द दोन्ही फलंदाजांना जी पाहायला मिळते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो रोहित, सामना करतोय तो राहुल. फुलटॉस चेंडू आणि काय घडतंय, चेंडू सरळ आदळतोय तो यष्टांवरती आणि राहुल सातव सारखा एक मातब्बर फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला. अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला. हरिदास दरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड कर्णका. 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 हे गर्व आहे त्याला भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा. गर्व आहे त्याला भगव्याचा जै. पहिला धक्का एक मोठा मासा गळाला लावलाय तो रोहित याने. जय गणेश सांगवी संघाकडून गोलंदाजी करताना रोहित मात्र आता सरशी करताना दिसतोय. राहुल सातव सारखा एक दादा फलंदाज त्या ठिकाणी त्रिफळा बाद करतोय. धावसंख्या होते ती 29 धावा. षटक क्रमांक 3 जे सुरू आहे. नवीन आलेला जो फलंदाज आहे निलेश इंगोले, वाघुलीतून नक्कीच हा खेळणारा खेळाडू आता मात्र मैदानामध्ये फलंदाजीसाठी जो उतरलाय. चेंडू स्वैर माऱ्याचा परिणाम त्या ठिकाणी 1 धाव मिळवून देते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. 30 धावा झाल्यात. अजून देखील 31 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि 6 षटकांचा हा पूर्णपणे सामना आहे. पुढचा चेंडू रोहित याचा. उजव्या एष्टीच्या लगतचा फलंदाजाने नक्कीच तो चेस करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान चेंडू मात्र निर्धाव जातोय. षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात येत आहे आणि 3 षटकानंतर सचिन बाडाळे प्रतिष्ठान वाघुली या संघाची धावसंख्या होते ती 1 गड्याच्या मोबदल्यात 30 धावा. आता समीकरण असेल मित्रांनो, शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज आहे. 31 धावा बनवाव्याच लागतील कारण कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेचा असेल. प्रवीण उभे जर का मैदानामध्ये उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठाशी महेश शिंदेशी संपर्क साधायचा आहे. प्रवीण उभे आपण जर ग्राउंडमध्ये उपस्थित असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. चला सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. चौथे षटक घेऊन आला तो गोलंदाज सनी कसबे आणि स्ट्राईकला असेल तो राज पनेसर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी आणि करतोय तो. फलंदाजीमध्ये नक्कीच चांगली एक कामगिरी करताना सनी कसबेला आपण पाहिली. आता गोलंदाजीचा भार कर्णधाराने त्याच्या खांद्यावरती जो टाकलाय, कशा प्रकारे तो पेलतोय ते पाहायचंय. तसाच एक मातब्बर फलंदाज राज पनेसर, एक डावखुरा फलंदाज आलेला आपण तो तिथे पाहतोय. आघाडीचा फलंदाज आहे. सर्वस्वी जबाबदारी नक्कीच घ्यावी लागेल. सामना जिंकण्यासाठी 31 धावा 18 चेंडूंमध्ये बनवाव्या लागतील तर त्याच धावा रोखण्याची जबाबदारी सनी कसबेच्या देखील खांद्यावरती असेल. 50-50% दोन्हीकडे सामना झुकलेला आहे. प्रेक्षकांची गर्दी ह्या सामन्याला पाहण्यासाठी. पहिला चेंडू हळवार चेंडू अगदी आपण पाहतोय उजव्या एष्टीच्या लगत. फलंदाजाला मात्र हा चेंडू कळला नाहीये. एक वेल्लेप केलाय परंतु चेंडूने वळण घेतलं आणि बरोबर उजव्या एष्टीच्या लगत गेलाय आणि त्या ठिकाणी चेंडू निर्धाव येताना जो पाहायला मिळतोय. वारंवार आपण पाहतोय की सनी कसबे एक हुशार चाणक्य असा गोलंदाज आहे. उजव्या बाजूला डाव्या बाजूला चेंडू वळवण्याची ताकद आहे आणि ती ताकद नक्कीच आपल्याला जी मैदानामध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू सनी कसबे
रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. लागोपाठचा दुसरा चेंडू. आता मात्र चेंडू डॉट जाणं कितपत महागात पडू शकतं. सचिन भडाळे प्रतिष्ठान वाघोली या संघाला आजचा हा सामना अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो सिंहगड करंडक 2021च्या बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. क्वार्टर फायनलचा सामना आहे. संघ विजयी नोंदवणारा सेमीफायनल मध्ये दाखल होईल. चालू सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. सनी कसबे क्षेत्ररक्षण सजवतोय. राज पनेसर त्या ठिकाणी चेंडू दोन डॉट घालवतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे तर फलंदाज देखील तयार आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू. निर्धाव नसेल कारण तो उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर टाकलाय आणि पंचांनी त्या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित केलंय. सामन्याचं पारडं दोन्ही बाजूला समान आहे. गोलंदाज गोलंदाजी करताना काहीशा चुका करतोय. अवांतर धाव देतोय. त्या अवांतर धावेचं रूपांतर एका धावेने वाढ होते आणि एक धाव वाढून धावसंख्या होते ती आता मात्र 31 धावा. षटक क्रमांक 4 जे सुरू आहे. चला लवकरात लवकर आपण मैदानामध्ये जायचंय. नवीन फलंदाज आलाय तो संघाचा कर्णधार अतुल विटकर. मैदानाच्या चोहो बाजूने चोहीकडे फटकेबाजी करणारा अतुल विटकर. लेदर क्रिकेटमध्ये देखील नावारूपाला आलेला हा फलंदाज आता मात्र वाघोली संघाकडून कर्णधारपद स्वीकारत असताना पूर्णपणे जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. आणि आता ही जोडी अतुल आणि निलेशची जोडी पाहूया ह्या सामन्याचं रूपांतर कशात करता येते. तितकाच मातब्बर गोलंदाज डाव्या शैलीचा फलंदाज त्या ठिकाणी धाव घेण्याच्या प्रयत्नात. राज पनेसर त्या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलाय. दुसरा धक्का जो बसलाय संघाला परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अतुल विटकर. सामना करण्यासाठी सज्ज झालाय तो निलेश आणि गोलंदाजी मार्कवरती तो सनी कसबे. पुढचा चेंडू. हळवार आतमध्ये आलेला चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न. कुठलाही प्रयत्न होत नाहीये. पहा मित्रांनो काय चेंडू आतल्या बाजूला वळवलाय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू अगदी हळवार पद्धतीने. फलंदाजाला वाटलं होतं चेंडू बाहेर जाईल परंतु टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला आणि कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू जो आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव असेल. एक अवांतर धाव गेली आहे. धावसंख्या 31 वरती स्थिरावली आहे. महत्वपूर्ण षटक टाकताना जो सनी कसबे आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. हळवा टाकलेला चेंडू. चेंडू आकाशामध्ये असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि काय घडतंय. निलेश नावाचं वादळ देखील तंबूच्या आश्रयाला जात आहे. धक्का क्रमांक 3 बसतोय. मावला शूरवीर शिवबाचा हरिदास तरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका. 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 धन्यवाद डीजे. सुमधुर गाण्यानंतर चालू सामन्याची रंगत वाढवणारा एक प्रेक्षणीय सामना आपण जो पाहतोय. नवीन फलंदाज आलाय तो विजय. स्ट्राईकला तो अतुल. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सनी कसबे तयार आहे. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकलेत. 4ही चेंडू निर्धाव आहेत आणि त्यामध्ये एक महत्वपूर्ण बळी देखील टिपलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सनी कसबे तयार. स्ट्राईकला तो अतुल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू अगदी सीमारेषेला जाऊन भिडतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. खणखणीत 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37 धावा. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती एक बहारदार फटका जो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अतुल होते. काय होतंय ते पाहायचंय. चेंडू पायावरती आदळला. त्या ठिकाणी पंचांनी कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नसेल आणि त्या दरम्यान गोलंदाजी करणाऱ्या संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया त्याचा परिणाम काय होतोय ते.
महेश शिंदे. चला समोरचे प्रेक्षक तर बाजूला व्हा, घाबरलो मी. चला सारखा. फलंदाज बाद आहे. फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. अतुल विटकर त्या ठिकाणी आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा एक प्रयत्न, चेंडू फुलटॉस पायावरती आदळला आणि त्या ठिकाणी फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलंय. अतुल विटकर संघाचा कर्णधार त्या ठिकाणी पायचीत होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय आणि धावसंख्या होते ती 37 धावा. कुठल्याही प्रकारची आताची धाव नसेल, धावसंख्या होते ती 37. वडगाव बुद्रुक मधील एक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोंडाळकर यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील पुन्हा मनपूर्वक असे स्वागत आहे. तसेच दत्ता कुवर यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सामन्याकडे लक्ष देऊया. नवीन फलंदाज आलाय तो निलेश सातव. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, त्या ठिकाणी काय घडतंय, थर्डमॅनच्या दिशेने गेलेल्या चेंडूवरती सुरेख कामगिरी. एक धाव तर घेतली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 38 धावा. षटक क्रमांक 5 जे सुरू झाले. निलेश सातव नक्कीच नवीन आलेला फलंदाज. आता आपण पाहतोय स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला आहे तो विजय. पाहूया, धावसंख्या होते ती 38. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलेल्या चेंडूवरती एक धाव तर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव त्या दरम्यान पूर्ण होत नसेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 39 धावा. 61 धावांचा पाठलाग जो सुरू आहे. अंधाराचं साम्राज्य हळूहळू वाढत चाललेलं आहे. सामना चालू ठेवायचा आहे, थांबायचा नाहीये. 61 धावा बनवाव्याच लागतील. पुढचा चेंडू प्रकाश, बैठक शॉट. चेंडू खेळला अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुरेख कामगिरी आणि त्या दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. पहा मित्रांनो, या ठिकाणी आता कुठलाही संघ माघारी हटणार नाहीये. एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वाघोली विरुद्ध सांगवी असा काहीचा सुरू असलेला सामना. पुढचा चेंडू प्रकाशाचा. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. काहीशी अपील, काहीशी दाद मागताना फलंदाज, परंतु कुठल्या प्रकारची धाव नसेल. धाव संख्येमध्ये नक्कीच कुठल्या प्रकारची वाढ नसेल. धाव संख्या 41 वरती स्थिरावली आहे. अजून देखील 20 धावांची गरज आहे. 5वं षटक सुरू आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, चेंडू बॅटला लागून अगदी थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, जातोय, भिरकावून दिला जातोय. चेंडू गेलाय सीमा रेषा.
पुढचा चेंडू सामना करेल तो विजय. रिव्हर्स स्वीपचा फटका अगदी समोरच्या दिशेने खेळून काढला. एक धावता पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का? नाही. सुरेख कामगिरी आपण जी मैदानामध्ये पाहतोय त्या दरम्यान पाचवं षटक देखील संपलं जात आहे. धाव संख्या होती ती 46 धावा. आता मात्र समीकरण आहे शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावींची गरज. 6 चेंडू 15 धावा. 15 धावा बनवाव्याच लागतील. 6 चेंडू फक्त शिल्लक आहेत. 15 धावा बनवल्या तर सचिन बाडाळे प्रतिष्ठान वाघोली हा सेमी फायनल मध्ये बक्षीस पात्र नक्कीच होताना पाहायला मिळेल. जर का त्या होऊ दिल्या नाहीत तर जय गणेश सांगवी हा संघ सेमी फायनल मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना दिसेल. गोलंदाजी मार्क वरती सनी कसबे एक सुंदर गोलंदाजी करणारा गोलंदाज. आता मात्र संघाची पूर्णपणे जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. 6 चेंडू 15 धावांची गरज. शेवटचं अंतिम षटक. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या या दोन्ही संघांसाठी. एक सुरेख कामगिरी आपण पाहतोय. चेंज अप पेस, गती परिवर्तन. पहिला चेंडू तर निर्धाव आहे. 5 चेंडू 15 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण बदलतंय. 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. हळूहळू सूर्यनारायण अस्ताला गेलेला आहे. 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. विजय ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती सनी कसबे. आडव्या बॅटने काहीसा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि तो प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि त्या ठिकाणी फलंदाज मात्र धावबाद होतोय. दुसरा चेंडू देखील निर्धाव जातोय. आता मात्र समीकरण बदलतंय. हळूहळू जय गणेश सांगवीच्या बाजूने सामना झुकताना दिसतोय. कारण चेंडू शेवटचे शिल्लक आहेत ते 4 आणि धावा बनवायच्या त्या 15. 4 चेंडू 15 धावा. 15 धावा 4 चेंडू. 4 चेंडू 15 धावा. 15 धावा 4 चेंडू. काय सामना सुरू आहे ते पाहायचंय. सांगवी का वाघोली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग कटर चेंडू. चेंडू झपक्याने निघून गेला आणि फलंदाजाला चेंडू कळलाच नाही आणि सरळ यष्टांच्या मागे निर्धाव चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नसेल त्या चेंडूवरती. समीकरण बदलतंय. 3 चेंडू 15 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सनी कसबेसाठी. एक सुंदर गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. आता सामन्याचं पूर्णपणे रूपडच बदलून गेलंय. रिव्हर्स स्वीपचा फटका. फटका त्या ठिकाणी फसतोय. झेल घेण्याचा प्रयत्न तर केला जातोय. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रकारचा प्रयत्न नसेल आणि आता मात्र 90% सामना हा जय गणेश सांगवीच्या बाजूने झुकलाय. जर का सनी कसबेने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही, नो चेंडू वाईट चेंडू टाकला नाही, लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार जरी गेले तरी जय गणेश सांगवी हा विजय नोंदवू शकतो. 2 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. पुढचा चेंडू अगदी भिरकावून गेलाय. चेंडू अगदी हातामध्ये गेलाय. चला दोन्ही संघांनी या दरम्यान सूचना देण्यात येते. जय गणेश सांगवीचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही. त्याबद्दल 3 रनांची पेनल्टी असेल. 3 रनांची पेनल्टी देण्यात येते. चला 3 रनांची पेनल्टी बसते आपल्याला. समीकरण असेल शेवटचे 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. पेनल्टी देणं गरजेचं आहे. शिक्षा सर्वांना सारखी. 3 रन ऍड करा. धावसंख्या होते ती 50. अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे आणि 11 धावांची गरज आहे. हात जर का चेंडू षटकार गेला असता तर खूप महाग पडला असतं. काय या ठिकाणी चुकीला माफी नाही. 1 चेंडू 11 धावा. विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती येऊन बसलाय.
तो जय गणेश सांगवी संघ पाहूया बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय का. कालच्या दिवसामध्ये शिवाजी मराठा येरवड्याचा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. आज कुठला मोठा फटका, चेंडू हवेमध्ये असेल परंतु हरकत नाही, निर्धाव चेंडू गेलाय आणि आजच्या दिवसामध्ये जी बाजी मारली आहे जय गणेश सांगवी बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच प्रवेश करतोय. विजयी संघाचं अभिनंदन आहे. तर जो संघ या ठिकाणी पराभूत झाला सचिन भडाळे प्रतिष्ठान वाघुली या संघाचा देखील त्या दरम्यान कौतुक आहे. चला दोन्ही संघांनी tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.